डाल भरून जर तुम्हाला बालुशाही खायची असेल तर मंडळी एकदा विजिट करावंच लागतंय। एवढी क्वांटिटी दिवसभरामध्ये खतम होते। पाकामध्ये भिजवायला चालू आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कढई भरून समोसे सुद्धा पाहायला मिळतील। इकडे बालुशाही सर बालुशाही हे आपला कुकिंगचा एक व्हिडिओ असतो दररोजचा शेतकऱ्यांच्या चॅनलवरती। शेतकरी राजा 21 आपलं यूट्यूबला चॅनल आहे, त्याच्या माध्यमातून आपण दररोज एक व्यवसाय उद्योग दाखवत असतो, जेणेकरून तरुण पिढीनं काहीतरी केलं पाहिजे। स्वतःचा व्यवसाय काळाची गरज या उद्देशातून हा व्हिडिओ काढण्याचा आमचा प्रयत्न असतो। घर बसल्या बसल्या आठवडी बाजारातील काही दृश्य जर पाहायचे असतील तर मंडळी नक्कीच लाईक, व्हिडिओला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। हा आहे शेतकऱ्यांचा व्हिडिओ कंटेंट। त्याचबरोबर या ठिकाणी असे ताजे ताजे कांदा पकोडे भजे दिले जातात आणि हे आहेत दुकानाचे मालक। दिवसभराचा गल्ला आपण आज त्यांना विचारूयात की किती रुपयाची त्यांची रोजची कमाई होते। दादा राम राम, आजचा गल्ला किती आहे विचारू नका, अशी आपल्याला कमेंट येते तरी पण आपण सांगूयात। 20,000 अगदी आवडीनं आणि सवडीनं या ठिकाणी शेतकरी आठवडी बाजारामध्ये आल्यानंतर भजे, खिचडी, भजे नाश्ता सेंटर या ठिकाणी व्हिजिट करत असतात। कोणत्या कोणत्या भाज्या असतात आपल्याकडे दादा? आलूची भाजी, ही आलूची भाजी आहे। कढी, क्वांटिटी पाहू शकता, अगदी एवढं मोठं पातेलं भरून क्वांटिटी या ठिकाणी पाहायला मिळते। माशा सुद्धा नाहीत, स्वच्छताही या ठिकाणी पाहायला मिळते मंडळी। चौथा दिवस आहे मग आणि मला येड्यात काढते ना। आमच्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे शेतकरी राजा 21। हा एक गाडा आहे आणि या गाड्याच्या सहाय्यानं त्यांचा 20,000 रुपये प्रॉफिटेबलचा हा बिझनेस आहे मंडळी। याच्यामध्ये काय काय मिक्स करतात दादा? याच्यामध्ये काय हवा खाता मीठ पण बालुशाही या ठिकाणी टेस्ट करूया मंडळी। पाकामध्ये किती वेळ ठेवावा लागेल हिला? 5 मिनिटं। 5 मिनिटात पाक त्याच्यामध्ये जातो का? हो मस्तपैकी सुंदर अशी खायला बालुशाही यांमध्ये। हो बस। हे आहे आतमधलं दुकान आणि या ठिकाणी समोसे बनवायला चालू आहेत। राम राम। दिवसभरामध्ये किती समोसे बनवतात आपण त्यांना विचारूयात। दिवसामध्ये आम्हाला समोसे लागते 1300 ते 1400। 1300 ते 1400 समोसा विक्री होतो। किती वेळामध्ये एक समोसा तयार होते आपण मंडळी पाहूया या ठिकाणी। हे आहे आतमधलं दुकान मंडळी पाहू शकता आणि या ठिकाणी दादा आपल्यासोबत। दादा नमस्ते, काय खायले? आलू चिवडा। निवांत आणि आराम नाश्ता करायचा असेल तर मंडळी एकदा विजिट करावंच लागते। ठिकाण कुठले दादा हे? रामदेव वाईनशॉपच्या पाठीमाग डॉक्टर लाईन हे बरड लाईन। हे दुकानाचे बारके मालक आहेत मंडळी। मालक आज काय फुकट? या ठिकाणी मंडळी आपल्यासाठी बालुशाही आली आहे, आपण बालुशाहीची टेस्ट पाहूया। दादा आपल्याकडं काय काय नाश्त्याला भेटतंय? आपल्याकडे खिचडी, भजे, समोसा, वडापाव, मूग वडा, मिरची भजे, साधे भजे, ढीग लाडू, बालुशाही, उच्चारणाला दम लागेल एवढे पदार्थ या ठिकाणी मिळतात मंडळी आणि अगदी आवडीनं स्वच्छ सुंदरता या ठिकाणी पाहायला मिळते। हे आहेत दुकानाचे अज्ञान बारके मालक। शाळा करत करत परिवाराकडं थोडीशी चक्कर मारतात। मालक सांगा ना राव, फुकट काय बाकीच्यांना? एकच नंबर टेस्ट अशी बालुशाही मंडळी या ठिकाणी। तर मंडळी हे आहे आपलं शेतकऱ्यांचं चॅनल आणि या ठिकाणी शेतकरी दादा आपल्यासोबत जोडले गेले। दादा नमस्ते, कशी आहे चव?
नंबर 1. घरच्यांनी हाकाळून दिलं की थेट आपल्या दुकानामध्ये यायचं, पोटभर नाश्ता करायचा आणि घरला जायचं. बाबा राम राम, काय खायला आले? भजे का? एकच नंबर असे पोटभर भजे खाण्यासाठी बाबा मंडळी या ठिकाणी आलेत. याही बाबांची एंट्री झाली. स्पेशल बालुशाहीचे कारागीर. कारागीर, शाळा सोडून दिली. स्वतःचा व्यवसाय काळाची गरज मंडळी. कला असेल तर उपाशी मरत नाही माणूस. हो महाराज, खरे का? रुचकर स्वादिष्ट नाश्ता, टेस्टी आणि चवदार, तेवढीच खमंग भारी. बरोबर आहे का? केवढ्यात पोटभर नाश्ता होईल माणसाचा? 50 रुपये. 50 रुपयात भरपूर घरच्यासारखा नाश्ता, ते पण वेगवेगळे पदार्थ आणि चविष्ट. आताशी गर्दा व्हायला सुरुवात झाली मंडळी. या ठिकाणी देणं होत नाही. तर आपल्याकडे एकंदरीत कामगार किती आहेत? कामगार 9 आहेत. जागा छोटीशी, दुकान छोटंसं, गल्ला मोठा. अशी आयडिया तुम्हाला किती वर्षापूर्वी आली होती? 16 वर्षाचा. 16 वर्षापासून हा व्यवसाय एका ठिकाणी चेंज झाला होता. एका ठिकाणी. तुमचं नाव काय संपूर्ण? हनुमान किसन मोठा. हनुमान किसान मोठा. गाव? मालेवाडी. 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 मालेवार का मालेवाडी? मालेवाडी. कुठं आली? तिथं गांगखेड तालुका. गंगाखेड तालुक्यामध्ये. अख्ख्या बाजारातील मार्केटमधल्या व्यापाऱ्यांची चव आणि 16 वर्षापासूनचा हा व्यवसाय. 16 वर्षापासूनचा हा व्यवसाय. अनेक तरुणांच्या हाताला रोजगार मिळतो मंडळी. काहीतरी केलंच पाहिजे. आता सध्याची परिस्थिती पाहिली तर तरुणाई गुन्हेगारीकडे वळत आहे. पण दादा या ठिकाणी जगायला शिकवत आहेत. दादांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. ही कला शिकल्यानंतर माणूस कुठेही उपाशी मरणार नाही. या कलेच्या जीवावर स्वतःचा संसार थाटता येतो व जीवनाला मोक्षप्राप्तीकडे नेता येते. काय म्हणताल? बरोबर आहे. देवदेव किती वर्षापासून करता? लय दिवसापासून. म्हणजे प्रत्येक गोष्टीची आवडच आहे. आणि आवड असली की सवड असतेच. मुलं काय करतात? मुलगा शिक्षण. 2. किती मुलं आहेत तुम्हाला? 2. 2 मुलं आहेत. व्याख्यान तुमच्यासाठी